नमस्कार शासन जी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचारी अतिरिक्त वेतनवाढ देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी अतिरिक्त वेतनवाढ संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील रायगड, सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नंदुरबार, धुळे, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनवाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याचा दिनांक 30/3/2024 व दिनांक 14/5/2024 रोजीच्या स्मरणपत्रानुसार सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विविध प्रपत्रात मागविण्यात आली आहे. तथापि सदर कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अप्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणी नमूद करण्यात येत आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती सादर करण्यास विलंब होत असल्याचे सादर करण्याचे स्मरणपत्र देण्यात आले आहे.